मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही मी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या देवी पुराणाला सुरुवात करते. तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. माता राणी तुमचे सारे कष्ट, सारे दुःख दूर करो आणि सर्व तुमच्या चांगल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो. ज्यांना मुलं बाळं होत नाही आहेत त्यांना मुलं बाळं हो. ज्यांच्याजवळ पैसा अडका बरकती नाही त्यांना पैसा अडका बरकती राहो. कोणाच्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांचे लग्न जुळो. ज्या पण तुमच्या सर्वात चांगल्याहून चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही मी देवी माताला प्रार्थना करते आणि आज या देवी पुराणाला सुरुवात करते. तर मित्रांनो, तुम्ही कुठून माझी ही कथा ऐकत आहेत, कोणत्या गावाहून ऐकत आहोत, एक कमेंट्स जय माताजी करता नक्की करा. या जय मातादी कमेंट्समध्ये करा. कोणी नवीन आलेले असेल माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. ऑलवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट्स करा, म्हणजे तुमच्यापर्यंत सर्वात पहिले व्हिडिओ पोहोचेल. तुम्ही जोपर्यंत ऑलवर क्लिक करणार नाही तोपर्यंत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. जे लाल बटन आहे तिथे त्या लाल बटनवर क्लिक करून घ्या. बाजूला ऑलची घंटी असेल त्या ऑलवर क्लिक करा, लाईक करा. कमेंट्स ऑप्शन असेल तिथे जय माता दी, नाहीतर तुम्हाला लिहिता येत असेल गावाचं नाव. काही ज्या माझ्या माता भगिनी बहिणी आहेत, अजून काही जणांना ज्यांच्याजवळ नवीन मोबाईल आलेले राहतात ते खूप कोशिश करतात कमेंट्स करायची, पण त्यांना कमेंट्स पण करता येत नाही. तर त्यांनी असे मी जिथे सांगितलं आहे तिथे कमेंट, सबस्क्राईब, ऑल नक्की करा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ सकाळी लवकर पोहोचेल आणि देवी पुराणांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि तुम्ही जर तुमच्या रिश्तेदारांमध्ये, नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करणार तर अतिउत्तम. ते पुण्य तुमच्याच अकाउंटला जमा होईल आणि ते पण हे एवढं चांगलं देवी पुराण ऐकतील. याचे नुसते 2 श्लोकसुद्धा ऐकले तरी त्याचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होते आणि 2 श्लोक ऐकल्याने तुमच्या घराचा 7 पिढ्यांचा उद्धार होऊन जाईल आणि धनधान्याने घर भरलेलं राहील. जे कोणी तुमचे घरातले व्यक्ती जर बाहेर गेलेले असतील ते तुमचा फेस बघून, तुमचा चेहरा बघून सुद्धा त्यांना त्या देवी पुराण श्रवण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. एवढं या देवी महात्म्यामध्ये, देवी पुराणांमध्ये माता राणीने स्वतः सांगितलेलं आहे. हे मी माझ्या मनाने काहीच सांगत नाही आहे, याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की विष्णूजींना हयग्रीव हा जन्म आणि हे रूप, हे अवतार कसे काय मिळाले तर तुम्ही ऐकलं असेल. जास्त इंट्रो मी पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओचं देत नाही, मग व्हिडिओ कसा लॉंग होऊन जातो आणि पुढची जी आपली कथा चालू होणार आहे ते तुम्हाला समजायला कमी भेटते आणि ऐकायला पण कमी भेटते. त्यामुळे 2च मिनटं तुमचे घेईल, जास्त घेणार नाही. माझ्याजवळ पण वेळ कमी आहे, तुमच्याजवळ बी वेळ कमी. वेळेचं खूप मी सुद्धा बंधन ठेवतं, कारण 2-2 मिनिट आणि 5-5 मिनटं खूप महत्त्वाचे राहतात. हे मलाच माहिती किती महत्त्वाचे राहतात असं, तर मी तुमचे पण घेणार नाही. तर 2च मिनटं मी तुम्हाला सांगते की मागच्या विष्णूंचा जो अवतार होता तर ते त्यांचे शिर धडापासून का अलग झालेले होते. जर कोणी नवीन आलं असेल म्हणजे त्याला मागचा व्हिडिओ नाही पण मिळाला, पण ही कथा पण थोडी ऐकून घेतली म्हणजे पुढचं त्याला समजेल. सॉरी मित्रांनो. तर विष्णूजींना जो अवतार भेटला हयग्रीव, तर माता लक्ष्मीकडे ज्या वेळेस विष्णू भगवान बघत होते आणि विष्णूला हसू आले आणि लक्ष्मीला लगेच शंका आली, तर माता लक्ष्मीने स्वभावात प्रत्येक नारी कशी राहते मी तुम्हाला सांगितलं होतं की तिच्यामध्ये 6 दोष राहतात. प्रत्येकांमध्ये एकच दोष राहतो असं नाही, प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळा दोष राहतो असे सांगितलं आहे या पुराणांमध्ये. आपण आपल्या मनाला लावून नाही घ्यायचं की बाई याच्यात सांगितलेलं आहे. हर एक गुण असं राहतो ना. आपण पोथी पुराण श्रवण करतो त्यामुळे आपले सर्व जे अवगुण राहतात ते नाहीसे होत राहतात. पोथी पुराण मंत्र जप ध्यान केल्याने आपल्या शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा, काही पापे राहतात ते जळून भस्म होऊन जातात आणि पुण्याचा वाटा हा जास्त जमा होतो. त्यामुळे माता राणीला म्हणजेच देवीने सांगितलेले की स्त्रीमध्ये कुठले 6 गुण असतात, तर मी ते तुम्हाला सांगितले की 6 गुण कुठले राहतात. खोटे बोलणे, धाडसीपणा, कपटपणा, अविचारीपणा, काही पण बोलून देणं, खूप लोभीपणा, स्वतःजवळ वस्तू राहून पण दुसऱ्यांच्या वस्तूंवर जळणं, लोभीपणा, अपवित्रता आणि निष्ठुरपणा ह्या दोष स्त्रियांमध्ये राहतात.
असं सांगितले देवी मातेने. तर विष्णूंचे मस्तक जे होतं ते क्षार समुद्रात का विलीन झालं, तर ज्या वेळेस विष्णू भगवान माता लक्ष्मीला बघून हळूच हसले, त्यामुळे देवी लक्ष्मी मातेला राग आला की यांच्या मनात काही दुसरं तर नाही चालू आहे, दुसऱ्या स्त्रीबद्दल तर नाही काहीतरी चालू आहे, म्हणून हे मनातल्या मनात त्यांचे हसत आहे. तर त्यावेळेस लक्ष्मी माता हळूच म्हणाली की तुमचे शिर हे गळून पडेल, असं लक्ष्मी मातेने विष्णू भगवानला बोलले होते. म्हणून युद्धाला ज्या वेळेस युद्धाला विष्णू भगवान गेलेले होते आणि त्यावेळेस त्यांचे युद्ध करता करता जे शिर गळून पडले, त्यावेळेस माता देवीची सर्व देवी देवतांनी शंकरासहित सर्व देवा देवतांनी शंकरासहित खूप रडू आलं सर्वांना. आणि ते म्हणत होते की आमचे सृष्टीचे निर्मिती करता पालन करता हे आमचे शिर अलग आणि धड अलग झालेलं आहे, तर आता आमचे विष्णू भगवान कसे काय आम्हाला प्राप्त होतील. मग त्यावेळेस माता देवीची आराधना खूप केली, खूप स्तोत्रे गायली आणि देवीला प्रसन्न करून घेतलं. आणि मग त्यावेळेस देवीने आकाशवाणी केली की तुम्ही घाबरू नका देवांनो, हयग्रीव शिवाय ज्यावेळेस जो दैत्य होता एक, तर त्याने खूप काही तपस्या केल्या होत्या आणि त्याने देवीकडून वर मागितला होता. तर त्यावेळेस देवीने वर दिला की मृत्यू आणि जन्म मृत्यू हे अटल आहे, तर जन्माला आलो आहे तर मृत्यू हे होणारच आहे, कारण अटल सत्य आहे मृत्यू हे. पण कर्म करायला हवे चांगले किंवा वाईट, तर केव्हा पण चांगलेच कर्म करायला हवे. पोथी पुराण श्रवण करून आपले जे कर्म राहतात ते सुद्धा चांगले बनतात. मग त्यावेळेस त्या दैत्याने सांगितलं होतं की मला मृत्यू कोणाच्याच हातून नाही यायला पाहिजे, फक्त हयग्रीव शिवाय कुणाही पासून मृत्यू येऊ नये असं सांगितलं होतं. मग त्यावेळेस तो दैत्य खूप मांजून गेला होता, खूप उड्या मारत होता, देवा ऋषी मुनींना वेद यांना खूप त्रास देत होता. मग त्यावेळेस माता राणीची ज्या वेळेस देवी शंकरासहित सर्व देवांनी प्रार्थना केली माता राणीला, त्यावेळेस माता राणी म्हणाली की विष्णू भगवानाला घोड्याचं मूक लावा, हयग्रीव या नावाच्या दैत्याला मारतील आणि त्यांचं हित होईल. म्हणून या विष्णू भगवानाला एक रूप एक अवतार विष्णू महामायेच्या प्रसादावरून हयग्रीव हा अवतार जन्म झालेला आहे. माता राणीच्या आशीर्वादाने त्यांना हयग्रीव हे नाव पडले आहे. जो कोणी या पृथ्वीवर हे शुभ आख्यान जे मी तुम्हाला हे सांगितलं आता 2 मिनिटाचा इंट्रो, तर जो कोणी हे या पृथ्वीवर ज्या घरामध्ये हे ऐकतील त्यांना निसंशयपणे सर्व दुःखांपासून सर्व संकटांपासून त्यांची मुक्ती होईल आणि त्यांना देवी पुराण महामायेचे नवरूपाच्या चरित्राची पुण्यफळाची प्राप्ती होईल असे या देवी माताने सांगितले. आणि त्याच्या घरात सर्व प्रकारची धन संपत्ती सुख समृद्धी शांती पैसा अडका नादेल असं माता राणीने सांगितलं. आणि आता आपण पुढच्या कथेला सुरुवात होणार आहोत. आता पुढची कथा आपली ही आहे मधु कैटभ यांच्या उत्पत्तीची कथा. तर मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओंची थोडी 2 मिनटं घेऊन ती कथा सांगितलेली आहे. तर आता आपण कथेला पुढे होऊया. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमः शिवाय नमो नमः. तर माता राणीच्या नवदुर्गेचे नवरूप कोणते कोणते आहेत, तर पहिली माता शैलपुत्री आहे, दुसरी माता ब्रह्मचारिणी आहे, तिसरी माता चंद्रघंटा आहे, चौथी माता कुष्मांडा आहे, पाचवी माता स्कंद माता आहे, 6वी माता कात्यायनी माता आहे, 7वी माता कालरात्री आहे, 8वी माता महागौरी आहे, 9वी माता सिद्धदात्री माता आहे. तर या 9 देवींना कोटी कोटी प्रणाम आपण करूया आणि वंदन करूया आणि या देवी पुराणाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही देवपूजा करत आहोत तेव्हा पण व्हिडिओ लावून दिला, कान व्हिडिओवर ठेवा, श्रवण करा कथा. स्वयंपाक करता करता पण व्हिडिओ लावून दिला तर बल्कि देवी पुराणाचे स्वयंपाकमध्ये सर्व मंत्र आणि हे स्तोत्र पडतील तरी पण चालेल. ज्यांना वेळ नाही त्यांनी, जर तुम्हाला वेळ आहे तर छान बसून ऐका. देवाजवळ दिवा अगरबत्ती लावा, एक पाण्याची बाटली भरा, ती पाण्याची बाटली सर्वांना प्यायला द्या, सर्वांना द्या ते पाणी, म्हणजे आपल्या घरातील सर्वांना चांगली सद्बुद्धी आणि प्रगती लाभेल.
मधु कैटभ यांच्या उत्पत्तीची कथा. ऋषी म्हणाले, हे सुद्धा तू म्हणालास की महासागरात विष्णूचे मधु व कैटभ यांच्याशी 5000 वर्षापर्यंत युद्ध झाले होते. त्या एक कारणावामध्ये दोन्ही दैत्यांचा जन्म कशा प्रकारे झाला, जेणेकरून ते उग्र स्वभावाचे आणि देवांना अजिंक्य होते. त्यांची उत्पत्ती आणि विष्णूंकडून नाश कसा झाला ती कथा आम्हाला ऐकव. तुझ्यासारख्या ज्ञानी वक्ता आणि आमच्यासारखे उत्सुक श्रोते असा हा संयोग प्रारब्धाच्या योगामुळेच जुळून आला आहे. पशुसुद्धा जगत असतात व श्रम करीत असतात. ते विषयांचे अनेक प्रकारचे सुखही भोगतात, परंतु मूर्खांशी संबंध येणे व विषयापेक्षाही हानिकारक तर पंडितांची भेट होणे हे अमृताप्रमाणे आहे. पशूंना सदस्विदेक नसतो आणि मुक्तीचे ज्ञानही नसते. त्याचप्रमाणे ज्यांना हरिचरित्र ऐकण्यामध्ये रस नसतो त्यांना पशूच म्हणावे. ज्यांना हे पुराण आवडत नाही त्यांना पशूच म्हटलेले बरे. हे उत्तम असे आहे. हरणासारखे पशु श्रवणांचे लोभी असतात, तर कान नसलेले भुजंगसुद्धा गोड नादावर मोहित होतात. 5 इंद्रियात दर्शन व श्रवण ही शुभ आहेत. श्रवणांमुळे वस्तूंचे ज्ञान, दर्शनांमुळे चित्ताला आनंद मिळतो. विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मताप्रमाणे श्रवणसुद्धा सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचे आहे. तर हे वेदशास्त्र वगैरे जे श्रवण वारंवार करतात त्यांची सर्व दुःखे नाहीसे होतात. सात्विक साहित्याचे श्रवण ते तामसवय आणि पुन्हा विद्वान असे सांगतात. सात्विक श्रवणाचे 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम आणि अधम. ज्या प्रकाराचे श्रवणाने मुक्तीचा लाभ होतो, उत्तम स्वर्ग प्राप्ती होते. जे कोणी पुराण ऐकतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. मध्यम व विषय भोग मिळवतात. अधम साहित्याच्या सुद्धाने असे 3 भेद आहेत व ते 9 रसांमध्ये आहेत. स्त्री संभोग सुद्धा 3 प्रकारचे आहे. आपल्या स्त्रीशी केलेला उत्तम, वेश्याचा मध्यम आणि परक्या स्त्रीशी केलेला अधम होय. तसेच तामस पण 3 प्रकारचे आहेत. हिंसक लोकांशी केलेला संग्राम, उत्तम वैरांशी केलेले युद्ध, मध्यम उद्दा पांडवांचे वैरांशी झालेले युद्ध आणि विनाकारण हातघाई करून केलेले अदम होय. तर असे 3 प्रकारचे आहेत. तेव्हा हे बुद्धिमंता, या पुराणाचे बी विशेष श्रवण आहे. श्रवण हे विशेष आहे. श्रवण केल्याने पापांपासून मुक्त होतो. याने बुद्धी प्रालब्ध होते, बुद्धीमध्ये प्रखर तेज होतो आणि बुद्धीची जे आहे ते अति चालते. आपल्याला काहीतरी कामांमध्ये अडथळा येत असेल तर श्रवणाच्या पुराणाने आपली बुद्धी अति चालायला लागते आणि आपल्याला मार्ग मिळतो. म्हणून वारंवार पुराणांचे श्रवण करावे. त्याशिवाय पापहरण सुद्धा होत असते. तर या विशेष बुद्धी प्रलब्ध तर होते, शिवाय पापहरण होत असल्यामुळे ते उत्तम असे सात्विक प्रकारचे आहे. तर तू जशी पूर्वी द्वैपायन वासाकडून ऐकलेली आहेस तशीच ही पवित्र देवी पुराण कथा आम्हाला ऐकव. सूत म्हणालो, हे भाग्यवान श्रोतांनो, खरोखरच श्रवणाची आवड असल्यामुळे तुम्ही धन्य आहात. जे कोणी पुराण ऐकतं ते खूप मोठे भाग्यवान राहतात. त्यांच्या जन्मामध्ये त्यांचे जन्माचे खूप काही जन्मांमध्ये त्यांचे पुण्य जमा राहते. तर तेव्हाच त्यांना हे पुराण ऐकायला भेटते. सहजासहजी कोणालाच हे पुराण ऐकायला मिळत नाही. कथनाची आवड असल्यामुळे मीही धन्य झालं आहे. ऐका, जेव्हा त्रैलोक्य जलप्रलयात विरघळून गेले तेव्हा देवादिदेव जनार्दन शेषाच्या शय्येवर झोपून गेले. जेव्हा त्रैलोक्य प्रलयामध्ये विरघळून गेले होते, ही सृष्टी पूर्ण विरघळून गेली होती, काहीच नव्हते. ज्या वेळेस जलप्रवाह झालेला होता, कोणीच नव्हतं. या पृथ्वीवर जीव जंतू कोणीच नव्हतो. तेव्हा फक्त कोण होते? देवादिदेव जनार्दन शेषांच्या शय्यावर झोपून गेले. त्या समयी विष्णूच्या कानातील मळातून 2 राक्षस उत्पन्न झाले व ते मधु व कैटभ या नावाचे दोघीही त्या पाण्यातच वाढत चालले होते. ते पाण्यातच खेळ खेळत असत. एक वेळी त्यांच्या मनात असा विचार आला की कारणाशिवाय कार्य होत नसते. ही सृष्टींची परंपरा आहे. आधार घेतल्याशिवाय काहीही स्थिर होत नाही. तर मग हे सर्वत्र अमर्याद पसरलेले पाणी कशाच्या आधारावर आहे व कुणी बरे निर्माण केले असेल? आम्हाला कुणी निर्माण केले असावे असे मधु कैटभांच्या मनात चालू होते. आमचे माता पिता कोण असावेत काहीच कळेनासे झाले आहे. सूत म्हणाले, अशा तऱ्हेने ते दोघी विचार करीत असताना एकाएकी कैटभ बोलू लागला, अरे मधु, आपण या पाण्यात स्थिर ज्या शक्तीमुळे आहोत तीच महाशक्ती याचं मूळ कारण आहे असं मला वाटतं. हे अमर्याद पाणीसुद्धा तिच्या आधारावर आहे. आम्ही दोघंजण तिच्यापासूनच उत्पन्न झालेलो आहोत असे मधु आणि कैटभ एक दुसऱ्यांमध्ये संवाद करता. अशा प्रकारच्या ज्ञान चित्तात झाल्यानंतर हे दोघीही असुर मोठ्या काळजीत पडले. त्यावेळी एकाएकी त्यांना अंतराळातून
वाघ बीज रूप अशी मोठी गर्जना झाली. त्यांनी तो शब्द लक्षात ठेवून त्यांचे मनन सुरू केले. मग काही काळानंतर त्यांना आकाशात लखलखणारी वीज दिसली. तो निश्चित मंत्रच असावा व तो तेजरूपाने आपल्याला त्याचे दर्शन झाले असे ठरवून त्यांनी एकाग्रतेने त्यांचा जप आणि ध्यान करणे चालू केले. 1000 वर्ष झाली, लोटून गेली 1000 वर्ष, तरी पण ती परमाशक्ती प्रसन्न झाली. 1000 वर्षापर्यंत त्यांनी ते जप केले. त्यांना जे दिसलेलं होतं काय तर ते परमाशक्ती प्रसन्न झाली. त्यांच्यावर अनुग्रह करावा या हेतूने ती आकाशवाणीद्वारे म्हणाली, हे दैत्याहो, ज्या मधु कैटबांनी जे मंत्र आणि ते दिसलं होतं, हजारो वर्षी घोर तपस्या केली. आणि मग एक आकाशवाणी झाली आणि म्हणाली ती आकाशवाणी, हे दैत्याहो, मी तुम्ही केलेल्या तपस्यामुळे प्रसन्न झालेले आहे. तरी तुम्ही जे इच्छिला येईल ते वरदान मागून घ्या. सूत पुढे म्हणाले, आम्हाला मृत्यू आमच्या इच्छेप्रमाणे यावा असा वर द्या. मधु आणि कैटब काय म्हणतात, आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला मृत्यू यायला पाहिजे असा वर द्या. तेव्हा आकाशवाणी झाली की माझ्या कृपेने तसेच होईल. तुम्ही दोघेही देव व दैत्य यांना अजिंक्य व्हाल. सुतांनी कथन सुरू ठेवले व म्हणाले, हा वर मिळाल्यानंतर ते दोघी अहंकाराने उन्मत्त होऊन जलचरासह खेळू लागले. खेळता खेळता त्यांची दृष्टी कमळासनावर बसलेल्या ब्रह्मदेवावर पडली. त्या सरशी त्या दोघा असुरांनी ब्रह्मदेवाला युद्धासाठी ललकारले. ते म्हणाले, युद्ध करणार नसणार तर कमळ सोडून कुठेही निघून जा, कारण हे आसन तुझ्यासारख्या भित्र्याला योग्य नाही. असे मधु कैटब ब्रह्मदेवाला म्हणाले, हे वीरासाठी उत्तम आसन आहे, तुम्ही उठून इथून चालले जा, ताबडतोब उठा. असे मधु कैटब ब्रह्मदेवाला म्हणाले. असे बोलणे ऐकून ब्रह्म काळजीत पडून गेले. आता कसं होईल माझं. हे मधु कैटब येऊन गेले. देवीने वर दिला. ब्रह्मदेव घाबरायला लागले. तो विचार करून ब्रह्मदेव एकदम काळजीत पडून गेले. मी तर तपस्वी आहे, मी याचे परिपत्य कसे करणार. अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे विचारचक्र डोक्यामध्ये चालू होते. मग ब्रह्मदेवाने केली देवीची स्तुती. त्या दोन्ही दैत्यांना पाहून ब्रह्मदेव विचारात पडले. त्याला सर्व ज्ञान असल्यामुळे तो समोपचाराचा आणि दाम दंड भेद या उपायाचा विचार करू लागले. ब्रह्मदेव कशाचा विचार करू लागले. समोपचाराचा, दाम आणि दंड आणि भेद असे 4 प्रकारचा विचार करू लागले. त्यांचे बळ किती असेल यांचा अंदाज नसल्यामुळे युद्धाचा विचार त्यांनी रहित केला. त्याला असेही वाटले, जर त्यांची स्तुती केली तर आपला दुर्बलपणा उघडा केलेला दिसेल. यांना दान देण्याला हे पात्रे नाही आहेत, कारण हे दैत्य आहेत. यांना आपण दान नाही देऊ शकत. आपला दुर्बलपणा उघडा होऊन दिसेल आणि निश्चितच मला मारल्याशिवाय सोडणार नाही. बरे, यांच्यात फूट पाडण्याचाही काही उपाय मला दिसत नाही. दोघंही एकदम एकजूट झालेले आहेत, तर आपण यांच्या दोघांमध्ये फूट पण पाडू शकत नाही. मधु आणि कैटबमध्ये आपण फूट पाडू शकत नाही. तेव्हा आता विष्णूला झोपेतून उठवावे हेच उत्तम आहे असे ब्रह्मदेवाला वाटले आणि ते निश्चितच मला संकटमुक्त करतील अशा प्रकारे विचार पक्का ब्रह्मदेवाने केले. आणि पक्का विचार झाल्यानंतर तो विष्णूंची स्तुती करू लागले. हे दीनानाथा, हे विष्णू भगवान, हरे मुरारी, हे वामना, हे माधवा, हे जगतपालिका, हे विश्वधरा, हे जनार्दना, हे ऋषिकेशा, वाचवा हो मला. हे भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या ऋषिकेशा, सर्ववासा, जगतपती, अंतर्यामी, अमे आत्मा, वासुदेवा, चक्रधरा, दुष्टभंचका, सर्वज्ञा, शक्तिमाना, देवेशा, माझे रक्षण करा. अरे विश्वंभरा, विशाल नेत्रा, पवित्र श्रवण कीर्तन तुझेच होत आहे. हे जगंधरा, कदा निराकारा, उत्पत्ती स्थिती सहारकारा, हे दैत्य मला मारायला आलेले आहे, मला मारावे असे करत आहे, तर तुम्ही मला या संकटापासून वाचवा. हे जनार्दना, उठा आणि मला वाचवा. असे ब्रह्मदेव जोरजोराने आवाज देत आहे. उत्पत्ती स्थिती सहार करा. हे 2 दैत्य मला मारावे म्हणून तयार आहेत. हे संकट, अरे अखिलधारा, तुला दिसत नाही काय, मी तुला आवाज देत आहे, तर तू उठ, जागे हो आणि माझं संकट दूर कर. तू जर दुर्लक्ष करशील तर हे महाविष्णू तुझ्या पालकत्वाला काय अर्थ राहील. हे महाविष्णू उठ, मी संकटामध्ये आहे आणि तू जर माझे संकटातून मला वाचवणार नाही तर तू पालक तत्वाला कार्य कसं काय करशील, तुला अर्थ नाही आहे. जर तुझे भक्त संकटामध्ये आहेत आणि तुला आवाज देत आहेत तर तू त्या भक्तांच्या सर्वांच्या रक्षणासाठी तुला जागे व्हावे लागेल, नाहीतर तुला पालन सृष्टी करता कसे काय म्हणतील असे ब्रह्मदेव आराधना करत आहे. असा विचार करीत असताना त्यांच्या अंतरातून अशा प्रकारे कळवळून केलेल्या स्तुतीचा काहीच उपयोग झाला नाही. विष्णू तसाच झोपलेला होता. मग ब्रह्मदेवाने विचार केला की हा निद्राशक्तीमुळे घेरला गेला आहे म्हणून उठत नाही.
तर मग आता काय बरे करावे? हे दैत्य तर मला मारण्यासाठी उतावळे झाले आहेत. माझं आसन तर घेऊनच घेतलं आणि मला तर काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही. कुणाला हाक मारावी, कुणाला सांगावे माझे दुखणे? आता मी संकटामध्ये आहे, कुणाला मी आवाज देऊ? असे ब्रह्मदेव जोरजोरात विचार करत होते, आरोळ्या मारत होते, पण ऐकेल कोण असं त्यांना वाटत होतं. असा विचार करीत असताना त्यांच्या अंतःकरणात एकदम प्रकाश पडला. ज्या शक्तीने विष्णूला असा निष्क्रिय बनवून ठेवला आहे तिलाच का रक्षणासाठी बोलवू नये? ज्याप्रमाणे प्राण गेलेला प्राणी काही ऐकू शकत नाही, तसा हा निद्रावश विष्णूही काहीच ऐकू शकणार नाही. जर आपण ज्या वेळेस झोपलेलो असतो त्यावेळेस आपण मृत्यूसारखे पडलेलो असतो. ज्यावेळेस सकाळ होते, कशाचा तरी आवाज येतो, अलाराम लागतो, त्यावेळेस आपण निद्रा अवस्थेतून बाहेर येतो. तोपर्यंत आपण बाहेर येत नाही. आपण अर्धे स्वर्गामध्ये राहतो आणि अर्धे इथे राहतो. आपली आत्मा इकडे तिकडे फिरत राहते आणि आपण गाढ झोपेत राहतो, निद्रा अवस्थेत राहतो. कोणालाच कोणत्या गोष्टीचं भान नाही राहत. म्हणून रात्री झोपण्याच्या अगोदर 2 मिनिटं जो तो ज्याच्या त्याच्या इष्टदेवताचं नामस्मरण करून झोपावे. इष्टदेवता म्हणजे तुम्ही कोणत्या देवतेला भजत आहोत त्याची स्तुती करून झोपावे. म्हणजे आपल्याला देव सकाळी जाग देतो, आपल्याला सकाळी जाग येते. नाही तर खूप जणांचे आपण ऐकलेलो की निद्रा अवस्थेतच काही जण मृत्यू पावतात. तर या निद्रा अवस्थेत विष्णूही काहीच ऐकू शकणार नाही. एवढी स्तुती करून सुद्धा याची झोप ज्या अर्थी मोडत नाही त्या अर्थी झोपेवर याचा ताबा नसून हा झोपेच्या ताब्यात आहे. म्हणजे मृत्यूसारखा निद्रा अवस्थेत आहे. जो ज्याच्या ताब्यात असतो त्याचा तो दास असतो. यावरून ही योग निद्रा हरीची स्वामिनी असून हाच तिचा दास आहे. हा लक्ष्मीपती व लक्ष्मी या दोघांनाही हिने वशमध्ये करून ठेवले आहे. म्हणून सर्व जग हिच्या ताब्यात आहे असे ब्रह्मदेव म्हणत आहेत त्यांच्या स्वतःच्या मनाला. आपण सुद्धा खूप वेळ आपल्या मनाला आपण बोलत असतो, बडबडत असतो. आपली व्यथा जर कोणी ऐकायला नसतं तेव्हा आपल्याच मनाला आपण जोरजोराने बोलायचं आणि दुसऱ्या तऱ्हेने मग आपली प्रतिमा एक असते. आपले 2 मन असतात, एक हो म्हणतो आणि एक नाही म्हणतो. तर त्याच्यातून जो आपला मार्ग चांगला आहे तोच आपला मार्ग निवडून देतो. म्हणून केव्हा जोरजोराने आपली व्यथा मनाची, ज्यावेळेस मन नाराज असतं त्यावेळेस आपलं कोणी ऐकत नाही, त्यावेळेस आपणच आपल्या मनाला सांगायचं बी आणि चांगल्या अर्थाने, पॉझिटिव्ह अर्थाने आपल्या मनाला आपणच स्वतः सावरायचं असतं. दुसरे कोणी आपल्या मनाला सावरायला येणार बी नाही आणि खुशी द्यायला सुद्धा येणार नाही. हां, आपला नवरा आपल्याला खुशी देईल, आपले मुलं बाळं जर चांगले आहेत तर ते आपल्याला खुशी देतील, बाकी दुसरं कोणी नाही देणार. एवढं लक्षात ठेवून घ्या. आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपले आई वडील सुद्धा मुलांची खुशीच चाहतात. तर हिच्या ताब्यात हे मन आहे. जे मन झोपलेलं आहे हे ब्रह्मदेव विष्णू भगवानाला एवढे आराधना करत आहे तर ते निद्रा अवस्थेत आहे आणि ते कोणाच्या वशमध्ये आहेत हे ब्रह्मदेवाला समजून गेले. लक्ष्मीचा पती लक्ष्मी या दोघांनीही हिने वशमध्ये करून ठेवलेलं आहे. म्हणून सर्व जग हिच्याच ताब्यात आहे हे उघडेच आहे. विष्णू, शंभू, सावित्री, उमा, रमा, मी असे आम्ही सर्वजण हिच्याच अधीन आहोत. या बाबतीत आता दुसरा विचारच नको. जिने साक्षात विष्णूला सुद्धा सामान्य माणसासारखा झोपून ठेवलेला आहे तर ही इतर महाभागाची काय कथा? तेव्हा आता योग निद्रेची स्तुती करावी. ब्रह्मदेव म्हणतात की आता योग निद्रेची स्तुती करावी म्हणजे ती याला सोडील आणि हा युद्ध करेल. असे योजून तो ब्रह्मदेव कमळाच्या देठात बसून विष्णूच्या शरीर व्यापून राहिलेल्या योग निद्रेचे स्तवन करू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, हे आई, मला वेदवचनातून चांगल्या प्रकारे कळले की हा त्रैलोक्य पालक पुरुषोत्तम विष्णू तुझ्याच मायेमुळे झोपी गेला आहे आणि म्हणूनच तू या जगताची खरीखुरी मुळा कारण रूपे आहेस. तुझ्या माया मोहमयी लीला कोण बरे जाणू शकेल? तुझ्या लीला कोण जाणेल? तुझ्या लीला कोणी जाणू शकत नाही. मी तर हतबल झालेलो आहे. आता माझ्याजवळ काहीच उपाय नाही आणि विष्णू निष्क्रिय होऊन झोपून गेलेला आहे. अशा प्रकारे प्राणी मात्रांच्या मनात निर्गुण रूपाने असणारा तुझा प्रभाव देवांमधील ज्ञानीही जाणत नाही. खरोखर तू जगाची करती असूनही साक्य तुला प्रकृती पुरुषोत्तम समजून जाणीव शून्य आणि चैतन्य समजतात. तर तू तशी मुळीच नाहीस. कारण या जगन्निवास विष्णूलाच तू अचेतन करून ठेवलं आहेस हे मला आता चांगले समजलेले आहे. तू सगुण होऊन तऱ्हेतऱ्हेच्या नाटकी लीला करीत असतेस. ते ज्या कर्तव्याचा अंदाज कोणीही करू शकत नाही. मुनिजन त्रिकाळ संध्या या नावाने जे ध्यान करीत असतात ते तुझेच होय. तेव्हा हे देवी, हे भवानी, तुझ्या लीला तूच जाणतेस.
जगताला बुद्धी देणारी तूच आहे, बोध करणारी पण तूच आहे. देवांना बी सुखी तूच ठेवतेस आणि सर्वांना बी सुखी तूच ठेवतेस. तुझी जी कीर्ती जे कोणी ऐकतात, जे कोणी पुराण ऐकतो, तू त्यांची कीर्ती, धैर्य, श्रद्धा मजबूत करते आणि त्यांची कीर्ती सर्व दूर पसरवते. असे ब्रह्मदेव त्यांचे बडबड करत आहेत आणि रती या सर्व गोष्टी तूच आहेस. त्यांना आता समजून गेले की हे सर्व काही जे विष्णू भगवान निद्रावस्थेत आहे ते झोपून गेलेले आहे, तर ही महामाया जे आहे तर ती महामायेनेच यांना झोपून ठेवलेले. आता माझी पुकार कोणी ऐकणार नाही. मी एवढा विष्णू भगवानला आवाज देत आहे तर हे निद्रा अवस्थेत आहे, तर मला कशाला हे संकटातून वाचवतील. हे दैत्य तर मला मारायला आले, माझं आसन घेऊन घेतलं आणि ते मला काही मी बोलत आहे असं घाबरत आहे, भित्रा आहे, तुला हे आसन कशाला असं तसं बोलत आहे. ते ब्रह्मदेव खूप विचारात पडले की आपण खूप मोठ्या संकटामध्ये पडून गेलेले आहे. अशी त्यांची बडबड त्यांची स्वतःच्या मनाला स्वतःलाच ऐकवत आहे. स्वतःची बडबड. आपण जर काही याच्यात राहिलं, खूप काही चिडचिड होत राहिली, आपलं जर कोणी ऐकत नाही, आपण जोरजोराने घरात एकटे सुद्धा बडबड करतो. बडबड केल्याने सुद्धा मन हलके होते. म्हणून काही पण मनात राहिलं तर नक्की बडबड करत राहायची, पण मनात नाही ठेवायचं. जो कोणी मनात ठेवतो त्याचं खूप जड हृदय होऊन जातं, त्याला मन हलके करायला कुठे जागा नसते. तर बडबड आपली सुद्धा करू शकतात. असे हे बडबड ब्रह्मदेव करत आहे. आता माझ्या प्रयत्नाचा काही उपयोग न होता हा विष्णू जागा होत नाही. हा तुझा प्रभाव साक्षात प्रचितीला आल्यानंतरही हे माऊली, आता हे सर्व तुझीच लीला आहे. आणखी तर्क वितर्क करके वेगळे काय ज्ञान पदरात पडणार आहे. वेद जाणणारे पंडित, वेदांग ग्रंथ यांनाही तुझे स्वरूप कळत नाही. याचे कारण असे की त्यांना सुद्धा तूच निर्माण केले आहेस हे स्पष्ट दिसून आले मला. तुझे संपूर्ण स्वरूप जाणणारा कुणीच नाही. हरिदी करून सर्व देव आणि मुनिजन यांनाही ते अशक्य आहे. तुझ्या महात्म्याचे, तुझे पुराणांचे यथायोग्य वर्णन करणे हे खरोखरच अत्यंत दुर्घट आहे. तर आता कसे काय तुझे वर्णन करू, हे ब्रह्मदेव म्हणत आहे. देवांची उपजीविका तुझ्यावरच अवलंबून आहे. कारण जर यज्ञामध्ये तुझा स्वाहा या नावाचा उच्चार केला नाही, यज्ञामध्ये तुझा स्वाहा या नावाचा उच्चार केला नाही तर यज्ञाचे पूर्ण फळाची प्राप्तीच होणार नाही. त्यांना यज्ञ केलेल्याचे फळच मिळणार नाही. देवांना हवीरबिगाच मिळणार नाही. पूर्वी पहिल्या कल्पात तू आमचे रक्षण केलेस, तसेच आताही दैत्यांचे भय उत्पन्न झालेले आहे. म्हणून भयभीत झालेल्या असे आम्ही तुझ्या आश्रयाला आलो आहे. हे वरदायिके, हे देवी, हे माता अंबिके, आता मधुकैटभाची भीती फारच घोर झाली आहे. या प्रसंगी विष्णू तर तुझ्या अंमलामुळे गाढ झोपलेला आहे, तुझ्यामुळे झोपलेला आहे. विष्णू भगवानाला मी खूप आवाज दिले पण उठले नाही. मला समजले की तूच झोपून ठेवले आहे, म्हणून याला माझे दुःख कळणारच नाही. मी जे काही बडबड करत आहो तर माझी दुःख याला कळणार नाही. तर आता तू तरी ऐक माझे दुःख आणि तुझ्या प्रभावापासून मला मुक्त कर. जागा दे माझी जी कमळाची जागा आहे, नाहीतर या दोघांना दानवांना तरी मारून टाक, असे ब्रह्मदेव म्हणत आहे. जशी तुझी इच्छा असेल तसे कर. मी तुलाच विनवतो आहे. हे माता राणी, मी तुझ्या शरणी आलोय, मी तुला विनवत आहे. याचे कारण अल्पबुद्धी असणारे लोक हरी अगर शंकर याचे ध्यान करतात, पण आई विष्णूला सुद्धा मोहवश करून झोपून ठेवल्यात. ही वस्तुस्थिती मी प्रत्यक्ष अनुभवतोच आहे. लक्ष्मी सुद्धा त्याला उठवू शकणार नाही, कारण तीही तुझ्या अंमलाखाली आहे. लक्ष्मी माता पण कसे काय त्याला उठवेल, ती तुझ्या अंमलाखाली आहे. मला वाटते की तिलाही तू जबरदस्तीने मोहित करून झोपून ठेवले आहेस. खरोखर जे इतर देवांचे ध्यान सोडून तुझ्याच भक्तीमध्ये रमून जातात आणि तुझ्याच ठिकाणी विलीन होतात, जे सगळे तुझेच भजन करतात आणि तुलाच कामधेनू माता म्हणतात, या पृथ्वीवर धन्य होय. घी ओज, कीर्ती आणि शुभवृत्ती सर्व गुण तुझेच आहे. पण विष्णू झोपी गेल्यामुळे या गुणांनी त्यांचा मात्र त्याग केला. ही सुद्धा तुझीच शक्ती आहे. सर्व जगतावर प्रभाव टाकणाऱ्या तूच आहे. सर्व जहज म्हणून निर्माण करून नाटकातील एखाद्या अभिनेत्याप्रमाणे स्वतःच त्यात खेळ खेळत आहे असे मला वाटते. अगदी सुरुवातीला तू विष्णूला उत्पन्न केलेस, मग त्याला पालन करण्यासाठी सामर्थ्य दिलेस आणि त्याला प्रेरणा देऊन तूच जगदाचे संरक्षण केलेस. म्हणून सांगतो की यावेळी जसे तुला वाटेल तसे कर. मला जन्माला तू घातले आहेस, तर मला वाचवण्याची बी तुझी इच्छा असली तर आपले मौन सोडून माझ्यावर दया कर. हे काळ स्वरूपी दैत्य तू कशासाठी उत्पन्न केलेस? माझी विटंबना होण्यासाठी? तू कशासाठी हे दैत्यांना उत्पन्न केलंस हे मला सांग. सर्व जग उत्पन्न करून पुन्हा त्यात आपल्याच इच्छेने खेळ रचवायची ही तुझी अद्भुत करणी मी ओळखली आहे. आणि हे भवानी, आता पण मला अशा तऱ्हेचे मारायचे असेल
तर त्यात अन्यकारी काहीच नाही. मी मरायला तयार आहे. मला मारून तू आपली इच्छा पूर्ण करून घे. तू कशासाठी हे मधु आणि कैटभ निर्माण केले आहेत? जर तू मला वाचवायला नाही आली, तू मला जन्म दिलेला आहे, तर आता मरण पण तुझ्या हातून आले, या दैत्यांच्या हातून आले, तर मला काहीच फरक पडत नाही. पण एक गोष्ट सांगतो की जगत निर्माण करावे म्हणून मला उत्पन्न करून अधिकार दिलेस, आणि आता या दैत्यांकडून मी मारला गेलो तर ती अपकीर्ती तुझीच राहील. तुला असं वाटत नाही का? तर मला वाचवायला आहे असे ब्रह्मदेव वारंवार देवीला विनवत आहे. विष्णू भगवानाला विनवणी करून करून ते थक्क झाले. विष्णू भगवान गाढ निद्रेमध्ये आहे. माता लक्ष्मी पण गाढ निद्रेमध्ये आहे. आता ते देवीची स्तुती करताय, स्तोत्री गायताय, देवीला विनवण्या करताय की मला या संकटामधून वाचव. तर जर मला मृत्यू आला तर मला अपकीर्ती वाटेल, कारण मला दैत्यांच्या हातून मृत्यू येईल म्हणून मला अपकीर्ती वाटेल. तुझ्या हातून मृत्यू येईल तर त्याची मला अपकीर्ती नाही वाटणार, त्याची मला कीर्ती वाटेल. पण मधु कैटभांच्या दैत्यांच्या हाताने ब्रह्मदेवाला मरण आले म्हणजे अपकीर्ती मला वाटेल. असो, आता एकच सांगतो, ही लीला करणाऱ्या देवी तू महाभयानक असे विक्राळ रूप घे, आणि जर तुला पसंत असेल तर या राक्षसांना मार किंवा त्यांच्या हातून मला मारून टाक, नाही तर या विष्णूला तरी उठव, या दैत्यांचा तरी नाश कर. यातले काहीही घडले नाही तरी करणारी तूच आहेस. सूत म्हणाले. एवढे सांगून ब्रह्मदेव हात जोडून स्वस्थ उभे राहिले. तेव्हा ती निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या अंग प्रत्यंगातून निघून बाहेर पडली व विष्णूच्या पाठीमागेच उभी राहिली. विष्णूच्या शरीरात हालचाल सुरू झाली. ते पाहून ब्रह्मदेव अत्यंत आनंदित झाले की आपण देवीला स्तुती केली, विष्णू भगवानाला स्तुती केली, तर आता देवी विष्णूच्याच अंग प्रत्यंगातून निघून बाहेर पडली, म्हणजे त्यांच्या शरीरातून बाहेर पडली, विष्णूच्या पाठीमागेच उभी राहिलेली दिसली आणि विष्णूच्या शरीराला हालचाल सुरू झाली. त्यावर ब्रह्मदेवांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून जे आनंदाश्रू गळत होते, त्यांनी ते आनंदाश्रू जे गळू लागले होते ते पुसले आणि खूप त्यांचे मन गदगदित झाले. शौनिकादी ऋषींना सुताला प्रश्न केला. ते म्हणाले, अरे यात आम्हाला एक शंका येते, ती अशी की वेद, शास्त्रे, पुराणे यांचे अध्ययन केल्यावर आमच्या अशा ध्यानात आले की या ब्रह्मांडात ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे तीनच देव सनातन आहेत. याच्याहून पलीकडे काहीही नाही. ब्रह्मदेव सर्व लोक उत्पन्न करतो, विष्णू त्यांचे पालन करतो आणि शंकर रुद्रसंहार करतो. एकाच मूर्तीपासून हे तिघेही झाले आहेत आणि रज, सत्व, तम या गुणांच्या 3 मूर्ती आहेत. तुम्हाला रजोगुण, सत्वगुण, तमोगुण अत्यंत चांगलं समजलं असेल. मला असं वाटतं की वारंवार 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यांचा स्पष्टपणे अर्थ सांगितला होता. म्हणून रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण या 3 मूर्ती आहेत. त्यातून पुरुषोत्तम विष्णू सर्वश्रेष्ठ आहे. तर विष्णू भगवानाला कोणते गुण दिले गेले आहे? तुम्ही पण मनातल्या मनात चटकन म्हटले असणार. ज्यांनी ऐकले आहे व्हिडिओ वारंवार त्यांना माहिती आहे की विष्णू भगवानाला कुठले गुण दिले गेले आहेत. तर कमेंट्समध्ये नक्की करा विष्णू भगवानाला कोणते गुण दिले गेले आहेत. ज्यांनी व्यवस्थितपणे ऐकलं असेल व्हिडिओ, तर विष्णू भगवानाला सत्वगुण दिले गेलेले आहेत, ब्रह्मदेवाला रजोगुण दिले गेले आहेत आणि शंकराला तमोगुण दिले गेलेले आहेत. तर नक्की कमेंट्स करा की कोणते गुण दिले गेले आहेत. तर तुम्हाला आठवण असेल तर तो आदिदेव असून प्रत्येक कार्य करण्यास समर्थ आहे. तो अति तेजस्वी, विष्णूच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. अशा या विष्णूला सुद्धा या योग मायेने कसे काय झोपून ठेवले? त्याचे ज्ञान, जीवनाची हालचाल कुठे गेली? हे महाभागा या आमच्या शंकेचे आधी समाधानकारक व निरसन करा. जिने विष्णूलाही जिंकले ती शक्ती कोणती? ती प्रकट कशी झाली? तिला हे एवढे सामर्थ्य कसे आले? तिचे नाव काय? या सर्व गोष्टींचा खुलासा कर. तो वासुदेव विष्णू तर परमात्मा, परमानंद, सच्चिदानंद रूप आहे. सर्व करता, सर्व पोषक, सर्व निर्माण करता, सर्वात यामी, पवित्र, अलिप्त असा आहे. तर तो परतंत्र होऊन निद्रा अवस्थेत कशामुळे झाला? ही वस्तुस्थिती खरोखरच नवलपूर्ण असल्यामुळे आम्ही संशयात पडलो आहोत. तर हे बुद्धिमान असे व्यास शिष्य सुता, तू ज्ञानरूपी तलवारीने हा संशय छेदून टाक. सूत सांगू लागले, हे श्रेष्ठ मुनिजन हो, ब्रह्मदेवाचे पुत्र आणि पूर्वीपासूनचे मुनीसुद्धा या शंकेत असतात. तर मग ही शंका त्रैलोक्यात कोण निरसन करू शकेल? नारद व कपिल यांनाही ते अशक्य आहे. तर माझी काय कथा?
देवांमध्ये विष्णूच सर्व व्यापक आणि सर्वांचे पालन करणारा आहे असे वेद म्हणतात. त्याच्याच पासून हे चराचर असे विराट जग उत्पन्न झाले. सर्व त्याचीच उपासना करीत असतात आणि त्याला परमात्म्याला, नारायणाला, ऋषिकेशाला वासुदेव असे म्हणतात. कुणी कुणी सर्व वेद ज्याची गीते गातात अशा महादेव, शंकर, शशिशेखर, त्रिलोचन, पंचवदन, शूलपाणी, वृषभध्वज, त्र्यंबक, कर्पदी, अर्धिनारेश्वर, नटेश्वर अशा कैलासावर भूतांच्या समूहाने वेढलेल्या सर्व शक्तिमान दक्ष यज्ञाचा नायनाट करणाऱ्या देवीची उपासना करतात. वेदानुसार विद्वजन सकाळी, दुपारी, संध्याकाळी नाना स्तोत्रांनी सूर्याची स्तुती करतात. वेदांमध्ये सूर्य उपासना श्रेष्ठ म्हटली गेलेली आहे. त्यालाच परमात्मा असे नाव दिले आहे. वेदांमध्ये सर्व ठिकाणी सूतकारांनी अग्नीची स्तुती केली आहे. इंद्राला त्रिलोकपती तर वरुणाला त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ म्हटले आहे. महर्षीचे मत तर असे आहे की ज्याप्रमाणे गंगा अनेक धारांनी वाहते तसा सर्वत्र एकच विष्णू आहे. पंडित लोक तिन्हीच कसोट्या मानतात. अनुभूती, तर्क आणि शास्त्रवचन या कसोट्या आहेत. कोणी उपमान ही चौथी घेतात तर कोणी अर्थपती धरून 5 घेतात. काही बुद्धिवादी पुराणिक तर 7 कसोट्या मान्य करतात. अशा तऱ्हेने कितीही कसोट्या लावल्या तरी ब्रह्म जाणता येत नाही. तेव्हा तो बुद्धी विज्ञानाचा वापर केला पाहिजे. निश्चयित्मका बुद्धी वापरून सतत चिंतन, मनन, कोणत्याही गोष्टीचे विज्ञान लक्षात घेऊन दृष्टांत, शिष्टसमंत मार्गाचे अनुकरण शहाण्याने केले पाहिजे. विद्वानांच्या मताप्रमाणे आणि पुराणांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीची, हरीला पालन करण्याची, रुद्राला संहार करण्याची, सूर्याला प्रकाश करण्याची, शेष व कुर्म यांना पृथ्वी तोलून धरण्याची जी शक्ती आहे तीच आधार शक्ती अणुरेणूमध्ये आहे. तीच अग्नीच्या ठिकाणी दाहकता, वायूच्या ठिकाणी प्रेरता आहे. कुंडलिनी शक्ती जर निघाली गेली तर शिवही एखाद्या प्रेताप्रमाणे होतो. जर कुंडलिनी शक्ती जर निघून गेली, शिवही एखाद्या प्रेताप्रमाणे होतो. शक्ती नसलेले शहाणे लोक असमर्थ असतात. यावरून हे सिद्ध होते की ब्रह्मदेवापासून ते जड अशा खांब्यापर्यंत एकूण एक सजीव आणि निर्जीव वस्तूच्या ठिकाणी शक्तीच राहते आहे. शक्ती नसलेल्या हा निंदेचा विषय तो शत्रूवर विजय मिळवू शकत नाही. जेणे येणे करून शक्ती नाही अथवा साधे जेवू शकत नाही अशी जी सर्व व्यापणारी शक्ती आहे तिलाच ब्रह्म म्हणतात. या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून शहाण्याने अहरप्रयत्याने तिशीच कास धरावी. असे पहा, विष्णूच्या ठिकाणी जी सात्विक शक्ती आहे ती नसेल तो काहीच करू शकणार नाही. त्याचप्रमाणे राजसी शक्ती नसेल तर ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकत नाही. शंकरापाशी तामसी शक्ती आहे तर म्हणून संहार करू शकतो. असाच पुन्हा पुन्हा मनाशी विचार करून निर्णय घ्यावा. ही शक्ती तिच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मांडाची निर्मिती, पालन, संहार करते. तिच्याशिवाय विष्णू, हरहरी, अग्नी, सूर्य, वरुण वगैरे पैकी कुणीही आपले काम करू शकणार नाही. तिच्या कृपेमुळे ते कार्य करतात, कारण कार्य दोन्हींमध्ये तीच असते. पुन्हा तिची सगुण व निर्गुण अशी 2 रूपे महर्षी लोक सांगतात. प्रापंचिक लोकांनी सगुण रूपणीची, वैरागी लोकांनी निर्गुण रूपणाची आराधना करावी. 4 पुरुषांतांची स्वामिनी विधिविधानासहित यथासांग पूजा करील त्याला त्याच्या मनाप्रमाणे फळ देते. काही मायेने मोहून टाकलेले लोक स्वतः तिला जाणत नाही आणि दुसऱ्यांना परावर्त करतात. पंडित स्वार्थासाठी पाखंडी मांडतात. कलयुगात अनेक मतभेद आहेत. वेदविरोधी धर्म तर या पृथ्वीवर युगात आता एवढे कधीच नव्हते. विष्णू, ब्रह्मा, शंकर हे तिचे ध्यान करीत असतात. तिच्या प्रित्यर्थ अनेक यज्ञ करतात, अनेक वर्ष उग्र तप करतात. म्हणून शहाण्यांनी दृढ निश्चयाने त्याच शक्तीची सदा सर्वदा आराधना करावी. या सर्व शास्त्रांचा निश्चित अभिप्राय समजून घ्यावा. हे ज्ञान विष्णूने प्रजापतीला सांगितले, ज्ञान नारदाला सांगितले, नारदाने कृष्णाला, कृष्णाने मला दिले. इतरांच्या मते ऐकता दृढ निश्चयी शहाण्यांनी भगवतीची सेवा करावी. कारण शक्ती नसलेल्या केवलवाणी अवस्था प्रत्यक्ष दिसतच असते. म्हणून सर्वात असलेली ही शक्ती जाणली पाहिजे. तर आता आपण पुढे मधु व कैटभ यांच्या विष्णूंकडून युद्धात वध ही कथा आता आपण ऐकणार आहोत. मधु व कैटभ यांचा विष्णूंकडून युद्धात वध. सूत म्हणाले, त्यानंतर या विष्णूच्या नाक, डोळे, हृदय, बाहू इत्यादी अवयांमधून निद्रा बाहेर पडली आणि आकाशात उभी राहिली. तेव्हा जांभया देत विष्णू उठून बसले. त्याला त्यावेळी भीतीने थरथर कापणारा प्रजापती दृष्टीस पडला. तेव्हा गंभीर आवाजात विष्णूने विचारले, तू तप सोडून इथे कसा आणि तुला कसली भीती वाटत आहे? ब्रह्मदेव म्हणाला, देवा, तुझ्याच कानातील मळापासून अति बलवान असे मधु व कैटभ या नावाचे 2 दैत्य उत्पन्न झाले आहेत. त्यांच्याच भीतीमुळे मी तुझ्यापाशी आलो आहे. वासुदेवा, भीतीमुळे सर्वांग शिथिल पडलेल्या अशा माझे आता तूच रक्षण कर. विष्णू बोलला, तू निश्चित राहा.
मी त्या दोघांनाही मारीन. त्यांचे आयुष्य संपले म्हणूनच ते युद्ध करण्यासाठी माझपाशी आले आहेत. तेवढ्यात ते दोघंही अति बलवान राक्षस ब्रह्माला शोधित तिथे येऊन पोचले. अहंकाराने डुलीत ते ब्रह्मदेवाला म्हणाले, अरे तू तिकडून पळालास, तो त्याच्याजवळ आलास काय? मुकाट्याने युद्धाला तयार हो. त्याच्या समोरच तुला मारून टाकू आणि मग सर्पाच्या अथरुणावर झोपलेल्या यालाही मारू. तेव्हा एक तर आता युद्धाला तयार हो, नाहीतर हात जोडून तू आमचा दास आहेस असे कबूल कर. सूत म्हणतात, हे ऐकून विष्णू म्हणाला की अरे तुम्ही माझ्याशीच युद्ध करा. मी तुम्हा दोघांचीही मस्ती आत्ताच उतरवतो. तुम्हाला बळाची खात्री असेल तर युद्धाला उभे राहा. हे बोलणे ऐकल्याबरोबर त्यांना फार संताप आला व पाण्यावरच उभे राहून त्यांनी युद्ध आरंभले. एकट्या विष्णूबरोबर ते दोघंही आळीपाळीने लढत होते. एक दमला की तो थांबे, दुसरा पुढे येई, लढाई करी. ब्रह्मदेव आणि अंतराळातून देवी सर्व पाहत होती. हे दोघे न थकता लढत होते, पण विष्णू मात्र थकत चालला होता. अशा प्रकारे 5000 वर्ष लोटली. तेव्हा विष्णू त्यांच्या मरणाचा उपाय काय याचा विचार करू लागले. तो मनाशी म्हणाला, 5000 वर्षापर्यंत सतत युद्ध करूनही दमले नाहीत, पण मी मात्र दमलो. माझे शौर्य व शक्ती कुठे गेली? हे दोघे जण मात्र ताजे तवाणे आहेत. यातील रहस्य काय असावे बरे? तो असा विचार करत गडलेला असताना ते दोघंही त्याला म्हणाले, अरे जर तुला सामर्थ्य नसेल आणि युद्ध करू शकत नसेल तर हात जोडून माथ्यावर घे आणि आमचा चाकार झाल्यास असे मान्य कर. आणि जर अजूनही इच्छा असेल तर युद्ध कर. तुला मारल्यानंतरच या 4 तोंडांच्या पुरुषांचा समाचार घेऊ. त्यावर विष्णू मधुर वाणीने बोलू लागला, अरे युद्धाचा सनातन धर्म असा आहे की थकलेल्या, भ्यालेल्या, पडलेल्या, शस्त्र टाकून दिलेल्या आणि लहान मूल यांच्यावर वार कधी करू नये. 5000 वर्ष मी एकटा तुम्हा दोघांबरोबर लढतो आहे, मात्र तुम्ही आळीपाळीने विश्रांती घेतायत आणि लढत आहात. मला थोडी विश्रांती घेऊ द्या, नंतर मी पुन्हा तुमच्याशी न्यायानेच लढेल. मी एकटा आहे आणि तुम्ही 2 जण आहे, असे विष्णू भगवान मधु आणि कैटभ यांना म्हणू लागले. सूत म्हणाले, विष्णूच्या बोलण्यावर विश्वासातून ते दोघं जण अमळ लाभ जाऊन उभे राहिले. तेव्हा चतुर्भुज विष्णू मनात ध्यान करून त्यांच्या मरणाचा उपाय शोधू लागले. ध्यानात त्याला उलगडा झाला की इच्छेनुसार मरणाचा वर त्यांनी देवीने दिला आहे, म्हणून ते कोणत्याही उपायाने मरणार नाहीत. तेव्हा त्याला वाटले की अरे रे रे, आपले सर्व कष्ट फुकट गेले. आता किती युद्ध केले तरी हे मरणार नाहीत आणि युद्धाशिवाय हे इथून जाणार नाहीत, कायमचे दुःखदायक होऊन राहतील. बरे, देवीने सुद्धा हा विलक्षण असा वर देऊन ठेवला आहे की जणू त्यांना अमरच केले आहे. एखाद्या दुःखी किंवा मृत्यूच्या दारात उभा असलेल्या रोगी सुद्धा मरण मागणार नाही. मग हे सामर्थ्यशाली तरी मरणाची इच्छा का करतील? तर आता असे करावे की जिने हा वर दिला आहे तिला शरण जावे. ती प्रसन्न होणे हा एकच मार्ग आता शिल्लक उरला आहे. असा विचार करून विष्णू वर नजर उचलून पाहतो तर काय, ती कल्याणी देवी अंतरिक्षात उभीच होती. तिला पाहताच विष्णू हात जोडून म्हणाला, हे सृजन, पालन आणि विनाश घडवणाऱ्या महामाये, अनादि निधने, भोग व मोक्ष देणाऱ्या चंडिके शिवे तुला मी नमस्कार करतो. तुझे सगुण तसे निर्गुण रूप मला कळत नाही, तर तुझ्या अगणित लीला कुठून समजतील मला? तुझ्या अति कठीण असा प्रभाव मी अनुभवला की ज्याच्यामुळे जाणीव हरपून झोपी गेलो. ब्रह्मदेवाने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तरी सर्व इंद्रिय कार्यक्षम न राहिल्यामुळे मी जागा होऊ शकलो नाही. हे घडले तुझ्या प्रभावामुळे, आणि जेव्हा तू तो प्रभाव काढून घेतलास तेव्हाच मी जागा झालो आहे आणि युद्ध केले. पण तुझ्या वरदानामुळे हे दोघे कायम उत्साहित आहेत व मी मात्र थकलो आहे. ते ब्रह्मदेवाला मारायला निघाले तेव्हा मी त्यांना मल्लयुद्धासाठी आव्हान दिले आणि मग महासागरावर युद्धही केले. पण तुझे वरदानाने माझ्या ध्यानात आले आहे की म्हणूनच मी तुला शरण आलो. आई, आता मला मदत कर. मी निराश झालो आहे आणि तुझ्या वरदानामुळे या मधु आणि कैटभांना गर्व झाला आहे. जे माझ्या कानातून उत्पन्न झालेले हे 2 राक्षस, जे किडे होते माझ्या कानातून निघालेले हे मधु आणि कैटभ खूप मांजून गेलेले आहेत आणि ते मी 5000 वर्षापर्यंत त्यांच्याबरोबर युद्ध केले आणि ते आळीपाळीने एक थकला की दुसरा येई, दुसरा थकला की लगेच दुसरा येई, तर पहिला येई आणि मी एकटा 5 वर्षापर्यंत आई यांच्याशी युद्ध करत आहोत आणि मी खूप थकून गेलो आहे. आता मला विश्रांतीची गरज आहे. पण हे असे माजले का? मी यांच्या मरण्याचा विचार करत आहोत, तर माझी मदत कर. मी निराश झालो आहे. तुझ्या वरदानामुळे यांना खूप गर्व झाला आहे, तर हे मरायलाच टपलेले आहेत. तर मी कुठे जाऊ?
काय करू? त्यावर देवीने हास्य केले. देवी माता हळूच मंदतेने हास्य केले. देवी माताने हळूच हसली आणि म्हणाली, हे विष्णू, तू पुन्हा युद्धाला उभा राहा. मी या दोघांना मोहात पाडते आणि तेव्हाच तू त्यांना फसवून आपला कार्यभाग साधन घे. अशी देवीचे आश्वासक भाषण ऐकून विष्णू त्या महासागरावर पुन्हा येऊन उभा राहिला. ते दोघंही त्याला पाहताच म्हणाले, ए वीरा, जरा थांबून विचार करून युद्ध कर आता आमच्याशी. कारण यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत. बळवंताचा नेहमी जय होतो, परंतु दैव अनुकूल असेल तर दुर्बल सुद्धा विजयी होतो. त्यामुळे विवेकी योद्ध्याने खंत व दुःख न करता लढावे. तू यापूर्वी बऱ्याच दैत्यांना जिंकले आहेस, यावेळेस तू थकलास. एवढे सांगून ते मुठ्ठी आवळून युद्धाच्या पवित्र्यात उभे राहिले. अद्भुत कर्मा, अशा विष्णूने त्याच्यावर मुठ्ठीने मारा सुरू केला. त्या दोघांनीही त्यांना त्याचप्रमाणे प्रत्युत्तर दिले आणि पुनश्च महासंग्राम सुरू झाला. ते दोघंही आटपत नाहीत असे पाहून विष्णू मोठ्या दीनवाण्याने नजरेने देवीकडे पाहू लागले. तेव्हा ती गुलाबी नेत्रांनी त्या दोघांना दैत्याकडे विषयभावाने तिरक्या दृष्टीने पाहू लागली. या दोघांवरील तिच्या या पाण्याने मोहिनी पडली आणि दोघजण तिच्याकडे अनिमिष नेत्राने पाहत राहिले. ते दृश्य पाहून विष्णू त्या दैत्यांना म्हणाले, अहो, आजपर्यंत मी पुष्कळ दानवांशी युद्ध केले आहे, पण तुमचे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. तर तुम्ही जे पाहिजे ते वर मागून घ्या, मी तुम्हाला कोणत्याही वर द्यायला तयार आहे. त्यावर ते दोघंजण आधीच कामभावनेने झपाटलेल्या असल्यामुळे त्या महामायेवरील दृष्टी न हटवता अत्यंत गर्वाने म्हणाले, अरे, आम्ही याचक नव्हे, दाता आहोत. तू आम्हाला काय वर देणार? उलटे हे वासुदेवा, ऋषिकेशा, तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत. तर तूच तुझी जशी इच्छा असेल तसा वर माग, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. हे त्यांचे बोलणे ऐकून आनंदित झालेला विष्णू म्हणाला, जर तुम्ही प्रसन्न आहात तर माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा. ही माझी इच्छा आहे, ती मान्य करा तुम्ही. की तुम्हाला दोघांना तुम्हाला मृत्यू देऊ, माझ्या हाताने तुम्ही मृत्यू येणार, अशी माझी इच्छा आहे. ही मागणी कानी पडताच ते दोघे क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचनात गुंतवून फसवणूक केली म्हणून शोकाकुल झाले. आणि त्यांनी विचार केला. इकडे तिकडे पाहून ते विष्णूला म्हणाले, तू दिलेल्या वचनाप्रमाणे वाग आणि जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर. विष्णूने उत्तर दिले, अवश्य हे महाभागांनो, अवश्य असेच करीन मी. आणि त्यांनी आपल्या मांड्या विस्तारल्या व म्हणाल्या, हे दानव हो, पहा ही कोरडी जागा. तुम्ही इथे देह त्याग करा, म्हणजे आपण दोघेही सत्यवचनी होऊ. त्या दोघांनी स्वतःची शरीरे 1000 योजनापर्यंत मोठी केली. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या विष्णूसुद्धा आपल्या मांड्या दुप्पटीने वाढवल्या. मग मात्र त्या दैत्यांनी आपली मस्तके मांडीवर ठेवली आणि विष्णूने सुदर्शन चक्राने त्यांचा चिरछेद केला. मरण पावले. त्यांच्या दोघांच्या मेंदामुळे, चरबीमुळे सर्व सागर व्यापून गेला आणि त्यावेळेस पृथ्वीला मेदिनी असे नाव मिळाले. याच कारणाने माता ही अभक्ष्य आहे. सूत म्हणतात, तुमच्या प्रश्नांप्रमाणे मी ही सारी कथा सांगितली. शहाण्या, इतुच्छ लोकांनी महाविद्या, महामाया हिची उपासना करावी. देव आणि दानव दोघांनी तिची उपासना इष्ट आहे. त्या परमाशक्तीपेक्षा श्रेष्ठ कुठलीही शक्ती नाही आहे. म्हणून तिच्या ओम एम इम क्लीम चामुंडाय उच्च या नामाचा मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. जो कोणी ओम एम इम क्लीम चामुंडाय उच्च नमा या मंत्राचा सतत आपल्या घरात जप करत राहतात, त्याचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होते. त्यांच्या मुला बाळांचे सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. धन संपत्ती, आयुष्य, दीर्घ आयुष्य सर्व काही लाभते आणि ते जिथे जातील तिथे त्यांचा विजय होतो. अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती होते. तुमच्या ज्या मनातल्या इच्छा असतील त्या संपूर्ण पूर्ण होतात असे सांगितले. आणि भुवनात मग त्यानंतर मी तुम्हाला वेदशास्त्रांनी निश्चित केलेले सत्य त्रिवार सांगतो. ती त्या निर्गुण अथवा सगुण शक्तीचे पूजन केले म्हणजे सर्व काही आपल्याला सहजासहजी मिळते. ज्यांचे खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यांनाच हे पुराण ऐकायला भेटेल आणि तिची आराधना करायला भेटेल, तिची सेवा करायला भेटेल. ज्यांचे काही जन्मी पदरी त्यांचे पुण्य नसणार, तिला 2 श्लोक सुद्धा ऐकायला मिळणार नाहीत असे सांगितले. आणि मग व्यासांनी तपस्या व शंकराकडून वर प्राप्ती केली. ऋषींनी विचारले, हे सुता, तू म्हणतोस की परम तेजस्वी व्यासांनी सर्व पुराणांची निर्मिती केली, ती शुकाला शिकवली, पण व्यासांनी तप करून शुकासारखा पुत्र कसा काय प्राप्त केला ते कृष्णाकडून तू जसे ऐकलेस तसे सविस्तर सांग मला. सुताने सांगवयास आरंभ केला. तो म्हणाला, शुकाप्रमाणे श्रेष्ठ योगी पुत्ररूपाने सत्यवती पुत्र व्यासांना कसा प्राप्त झाला ते ऐका.
पुत्र लाभ व्हावा यासाठी सत्यवती सूत व्यास मुनी मेरू पर्वतीच्या एका रमणीय शिखरावर घोर तपस्या करू लागले. नारदांकडून मिळालेल्या एकाक्षरी वाघबीज मंत्राचा जप करू लागले. त्याबरोबरच महामायेचे ध्यान पण करू लागले. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूतांचा एवढा शक्ती संपन्न पुत्र माझ्या वीर्यापासून निपजावा असा त्यांचा संकल्प होता. ते 100 वर्षापर्यंत निरहारी राहून शिवशक्तीची आराधना करीत बसले. शक्ती ही एकमेव आराधना आहे. जो कोणी शक्तीची आराधना करते त्याला माता राणी खूप लवकर प्रसन्न होते. सर्व व्याधी, सर्व सिद्धी, सर्व काही त्यांना जे पाहिजे असतील ते सर्व सिद्धी त्यांना लवकरात लवकर प्राप्त होते. म्हणून तसे शक्तिमानाची सर्वत्र पूजा होते आणि अशक्तीला कोण विचारतो असा विचार करून ते देवीच्या पूजनात मग्न झाले. पुढे असे झाले की व्यासांच्या तप्त तेजाने चराचर विश्व व्यापले आणि व्यासांच्या जटा सुद्धा अग्नीसारख्या झाल्या. ते पाहून इंद्राला मोठी भीती वाटू लागली. तेव्हा त्याला भ्यालेला पाहून रुद्र म्हणाला, तू असा भ्यालेला का आहे? तू का घाबरतोस आहेस ते मला आधी सांग. अरे, तपस्वी लोकांबरोबर कधी स्पर्धा करू नये. मला शक्तियुक्त जाणून महर्षी तप करतात, पण ते कधी कुणाचे अहित करीत नाही. हे ऐकून इंद्राने त्याला प्रतिप्रश्न केला की असे आहे, मग व्यासमुनी कोणत्या उद्देशाने तप करीत आहेत? तेव्हा रुद्र म्हणाला की पुत्रप्राप्ती व्हावी या हेतूने मी तप करीत आहेत. एवढे सांगून शंकर व्यासांच्या समोर प्रकट होऊन बोलले, व्यासा, उठ. जशी तुझी इच्छा आहे तसाच तुला पुत्र होईल. तो ज्ञानी, तेजस्वी, तसेच तुझी कीर्ती वाढवणारा आणि जिथे जाईल तिथं विजय होईल. सर्वांना प्रिय असा होईल. सात्विकपणाचा आदर्श होईल. असा वर मिळाल्यानंतर शिवाला नमस्कार करून व्यास आश्रमात परतून गेले. बरीच वर्ष आश्रम बंद असल्या कारणाने ते अरण्यी मंथा घेऊन अग्नी उत्पन्न व्हावा म्हणून घुसळू लागले आणि त्याचबरोबर त्यांचे विचारचक्रही वेगाने चालू लागले. ते मनाशी म्हणाले, मंथा व अरण्य यांचा संयोग झाला की घुसल्यामुळे अग्नी उत्पन्न होतो. पण पुत्राणी म्हणतात तशीच पत्नीला मला नाही. पुत्राणी म्हणतात तशी पत्नी मला नाही. जर ती रूपवान, तरुण, कुलीन व पतिव्रता अशी असली तरीही सगळीप्रमाणे बंधनकारकच होय. मग तिला कशी काय स्वीकारावी? आणि शिवसुद्धा स्त्रीपाशात गुंतून राहिला आहेच ना. मग या दुर्घट अशा गृहस्थमाचा स्वीकार तरी कसा करावा? अशा प्रकारच्या विचारात ते गणलेले असता स्वतःशीच बडबड करत होते व्यास. आणि मग एक घृताची या नावाची परम लावण्यवती अप्सरा त्यांच्या नजदीक येऊन उभी राहिली. त्या दिव्य सौंदर्यवतीला पाहताच ते तपस्वी व्यास काम वासनेमुळे अत्यंत बेचैन झाले. त्यांचे विचार पुन्हा चालू झाले की आता या कठीण प्रसंगी काय करावे? ही मला फसवण्याकरता आली आहे. जर कामातूर झालो असल्यामुळे मी हिचा स्वीकार केला तर ही तर सर्व तपस्वीन माझी चेष्टा करतील व म्हणतील की 100 वर्ष तप केलेला हा तपोनिधी कसा अप्सरेला पाहून भुलला आणि तिच्या प्रेमात पडला. बरे, काही श्रेष्ठ सुख मिळणार असेल तर मग चेष्टा बी झाली तरी काही हरकत नाही. चांगले सुख बी भेटले तरी चेष्टा बी झाली तरी घाबरत नाही. गृहस्थाश्रमामुळे पुत्रसुखाची प्राप्ती होत असेल तर त्यापासूनही भोग व मोक्ष याला लाभ होतो असे म्हणतात. जर गृहाश्रमामुळे पुत्रसुखाची प्राप्ती बी झाली आणि भोग मोक्ष बी झाला तरी पण याला लाभ असा म्हणतात. पण ही देवकन्या असल्यामुळे हिच्याबरोबर गृहाश्रमी निभवणे शक्य नाही. अशाच प्रकारे राजा पुरुरवा उर्वशीमध्ये गुंतल्यामुळे फसून गेला होता. राजा पुरुरवा खरंच उर्वशीमध्ये गुंतून गेलेला होता. खूप मोठी कथा आहे, नंतर सांगेल. आता देवी पुराण चालू आहे. नाहीतर तुम्हाला उर्वशीची कथा मी सांगितली असती, दुसऱ्या पुराणांमध्ये आहे. बाकी खूप काही पुराणं आहेत माझ्याजवळ, पण हे पुराण पहिल्यांदा आलं तर मी तुम्हाला हीच कथा सांगते. नाहीतर उर्वशीची पण खूप छान कथा आहे, तुम्हाला पण खूप आवडेल. राजा पुरुरवा उर्वशीमध्ये गुंतल्यामुळे फसला गेला होता. ही गोष्ट नारदांनी मला सांगितली होतीच. तर आता या बिकट प्रसंगी मी कोणता निर्णय घ्यावा हे मला समजत नाही. ऋषी म्हणाले, हे सुता, हा पुरुरवा कोण होता आणि उर्वशी देवकन्या ही कोण होती? तो सर्व वृत्तांत सांग. तुझ्या मुखातून निघणाऱ्या कथासाराचे श्रवण करण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत. तुझी वाणी तर अमृताप्रमाणे मधुर आहे आणि ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देव तृप्त होत नाही, तशीच गत आमची होते. सूत म्हणाला, ऐका तर मग ती कथा. मग ती व्यास महर्षींकडून ऐकली आणि माझ्या शब्दात सांगतो. देवांचा गुरु बृहस्पती यांची तारा नावाची पत्नी होती. ती अत्यंत सुंदर असून
तारुण्याच्या पूर्ण भरात आलेली अशी होती. एक वेळ ती यजमान चंद्राच्या घरी काही कामानिमित्त गेली असताना त्या राजबिड्या चंद्राकडे आकर्षित झाली आणि तोही तिच्यावर लुब्ध झाला. दोघांची अवस्था अशी झाल्यामुळे दोघंही एकत्रच राहू लागले व कामसुख लुटू लागले. बरेच दिवस असाच प्रकार चालू राहिला आणि म्हणून गुरूंनी तिला आणण्यासाठी एक शिष्य धाडला, पण चंद्राचा सहवास सोडून ती आली नाही. असे अनेक वेळा झाले तेव्हा गुरु उठून स्वतःच्या चंद्राच्या महली गेला. अत्यंत रागाने तो चंद्राला म्हणाला, अरे हे धर्मविरोधी कर्म तू का केलेस? सुंदर अशा माझ्या बायकोला तू का अडवून ठेवला आहेस? मी सर्व देवांचा गुरु आहे आणि तू माझा यजमान आहेस. मूर्खा, तू गुरुपत्नीचा उपभोग का घेत आहेस? ब्रह्महत्यारी, सोने चोरणारा, दारू पिणारा, गुरुची पत्नी भोगणारा आणि अंशांना साथ देणारा, ही 5 जणी खूप महापापी असतात. तू आचारभ्रष्ट असा महापापी आहेस, कारण तू हिचा भोग घेतलास आणि म्हणून तू देवलोकात राहण्यासाठी मुळीच लायकीचा नाहीस. तेव्हा तू ताबडतोब या स्त्रीला सोडून दे, नाहीतर हे दुष्टा, मी तुला सर्वांच्या साक्षीने गुरुपत्नीचे हरण करणारा ठरवीन. स्त्री विरहाने दुःखी होऊन रागावलेल्या बृहस्पतीचे बोलणे ऐकून चंद्र शांतपणाने म्हणाला, ब्राह्मण हा क्रोधी असला तरी तो पूज्य नसतो. रागाला जो जिंकतो तो शास्त्रज्ञ पूज्य होतो, नाहीतर नाही. ही रूपसुंदरी तारा जरूर तुझ्याकडे परत येईल आणि जर आणखी काळ ती इथेच राहिली तर तुमचे काहीच बिघडणार नाही. तिला सुखभोगाची आवड आहे म्हणून ती स्वतःच्या इच्छेने माझ्याकडे राहते आहे. जेव्हा तिचे मन तृप्त होऊन जाईल तेव्हा ती आपल्या घरी निघून येईल. आणि तुम्ही सांगितलेल्या धर्मशास्त्राचा निर्णय असाच आहे की स्त्री ही प्रत्येक रजोनिवृत्तीनंतर दोषी राहत नाही आणि वेदविवाहित कर्म करणारा ब्राह्मणसुद्धा कधी दोषाने लिप्त होत नसतो. हा हसला उपदेश चंद्राकडून ऐकल्यावर गुरुला मोठे दुःख झाले. तो चिंतातूर होऊन परतून गेला. असे काही दिवस गेल्यावर तो दुःखी गुरु परत पुन्हा एकदा चंद्राकडे गेला. द्वाररक्षकाने त्याला आत जाऊ दिले नाही म्हणून तो बाहेरच उभा राहिला, पण चंद्र काही बाहेर आला नाही. गुरुला अत्यंत संताप आला व तो म्हणाला की हा माझा शिष्य असल्यामुळे माझी पत्नी याला आई समान आहे, पण या अधर्मी चंद्राने बलपूर्वक तिला उपभोग घेतला आणि याला मी आता अवश्य शिक्षा करणार आहे. दारात उभा राहून सुद्धा हा माझ्याकडे आला नाही आणि तो म्हणाला, हे देवातील नीच पाप्या, घरात झोपून काय राहिला आहेस? ताबडतोब माझी पत्नी परत दे, नाहीतर तुला शाप देऊन जाळून टाकीन, समजलास काय? अशा प्रकारचे गुरुचे उग्र भाषण ऐकताच चंद्र लगेच बाहेर येऊन हसत हसत म्हणाला, उगीचच्या उगीच काय बडबड करतो आहेस? ती सर्व गुण संपन्न सुंदरी तुला मुळीच शोभत नाही. हे ब्राह्मणा, ती तुला तुझी बायको मुळीच शोभत नाही. तू स्वतःला शोभेल अशी एखादी सामान्य दिसणारी स्त्री स्वीकार कर. एवढी रूपसुंदरी लावण्यवती भिक्षुकच्या घरात राहणे ते तुला योग्य वाटत आहे का? तर स्त्रियांना आपल्याला शोभेल असाच पुरुष आवडतो. अरे मंदबुद्धी ब्राह्मणा, कामशास्त्राचे सिद्धांत तुला ठाऊक नाही? तू मुकाट्याने परत जा, मी तुझी कांता परत करणार नाही. मग तुला जे वाटेल ते करून घे, मी तुझी पत्नी परत करणार नाही, असे चंद्राने म्हटले. आणि शापाची जी धमकी दिली तिचाही परिणाम मजवर होणार नाही, कारण तू कामाधीन झाला आहेस. बायको परत मिळणार नाही. तुला काय करायचे असेल ते खुशाल करून घे जा. हे चंद्राचे बोलणे ऐकून गुरुचा राग अनावर झाला आणि तो तावातावाने इंद्रापाशी गेला. इंद्राने गुरुची अर्घ्य वाचमन देऊन पूजा केली. मग तो म्हणाला, तुम्ही असे दुःखी आणि चिंतातूर का दिसता? जर माझ्या राज्यात तुमचा कुणी अपमान केला असेल तर मी, माझी सर्व सेना आणि लोकपाल तुमच्या आज्ञेचे पालन करतील. एवढेच नव्हे तर ब्रह्मा हरिहरांसहित सर्व देव सहाय्य करतील. तेव्हा तुम्हाला कोणते दुःख आहे ते सांगा. गुरु म्हणाला, इंद्रा, माझी बायको तारा, हिला चंद्राने पळवून नेली आहे. वारंवार मागूनही तो दुष्ट मला माझी बायको परत करत नाही. आता तूच सांग की यावेळी तुझ्याशिवाय मला दुसरा आधार आहे का? तूच मला मदत कर, कारण माझे दुःख फार मोठे आहे. इंद्र म्हणाला, हे धर्मगुरु, मुळीच दुःख करू नको. मी तुमचा दास आहे. मी तुमच्या पत्नीला निश्चित परत आणतो. जर माझ्या दूताचे त्याने ऐकले नाही तर मी देवसैन्याकडे त्याच्यावर स्वारी करीन. एवढे बोलून त्याने बुद्धिमान दूताला चंद्रापाशी पाठवले. त्या दूताने जाऊन चंद्राला निरोप दिला की इंद्राने त्याला पाठवला आहे आणि जे इंद्र बोलला ते शब्द तो सांगणार आहे. हे सर्वज्ञ, तुला धर्म व नीती याचे ज्ञान आहे का? तू धर्मात्मा अत्रिमुनीचा पुत्र असल्यामुळे नित्य आचरण तुला शोभत नाही. आपल्या पत्नीचे सर्वतोपरीने प्रत्येकाने रक्षण केले पाहिजे, नाहीतर तिच्यासाठी कलह होतील हे निश्चित समज. जशी तू तुझी पत्नी तुला
तशीच दुसऱ्याची पत्नी त्याला रक्षणीय आहे. तू त्याची पत्नी वापस करून दे. आपल्यासारखा सर्वांचा विचार करावा. दक्षाच्या 28 मुली तुझ्या बायका असताना तुला गुरुपत्नी भोगायची इच्छा होतीच कशी काय? आणि तुला 28 बायका कमी पडल्या काय? आणि स्वर्गात मेनकेसारख्या कितीतरी एकाहून एक देखण्या अप्सरा आहेत, त्याचा तू उपभोग घे. पण गुरुची बायको, गुरुची भार्या परत करून दे. गुरुची भार्या कधीच यूज करू नको. श्रेष्ठ लोकच अशी निंद्य कर्म करत असताल तर अज्ञानी लोकसुद्धा तसेच वागतील आणि धर्म शिल्लकच राहणार नाही. मग तेव्हा गुरुच्या पत्नीला सोडून देवताशी वैर घेऊ नको. गुरुची पत्नी वापस कर. दूतांकडून हा निरोप ऐकून चंद्राला मोठा राग आला. त्याने दूताला इंद्रासाठी उलट निरोप दिला. तो म्हणाला, हे वीरा, तू देवांचा राजा व धर्म जाणणारा आहेस, तसाच तुझ्या पुरोहित आहेत. तुम्हा दोघांची बुद्धीसुद्धा सारखीच चालते. दुसऱ्याला उपदेश करण्यात काहीच नाही अर्थ, पण स्वतः प्रसंगी तसाच वागणारा मात्र कुणीही नसतो. बृहस्पतीने सांगितलेली शास्त्र सर्व मानव स्वीकारतात. आपल्यावर लुब्ध झालेल्या स्त्रीचे सेवन करण्यामध्ये शास्त्रानुसार दोष येतच नसतो आणि समर्थ वाण्यासाठी सर्व काही त्याचेच आहे, दुर्बलासाठी नाही. आपले परके मूर्खाचा भ्रम आहे. तारा जशी माझ्यावर प्रेम करते तशी गुरुवर करत नाही. तारा ही जशी गुरुवर प्रेम करत नाही, जशी माझ्यावर प्रेम करते. आणि जी प्रेमपूर्वक विश्वासाने माझ्याकडे ती आली आहे, तिची होऊन ती चालून आली माझ्याकडे, तिचा त्याग मी धर्म व न्याय या दोन्ही दृष्टांनी करू शकत नाही. संसार हा प्रिय व्यक्तीशी होतो, न आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर होऊ शकत नाही. याच गुरुने त्याच्याच धाकट्या भावाच्या म्हणजे सवंतीच्या पत्नीची अभिलाषा धरली. तेव्हापासून हिला गुरुबद्दल प्रेम वाटत नाही. तेव्हा ही लावण्यवती काहीही मी परत देणार नाही. हा माझा निरोप सांगून आणखी असेही सांग की इंद्र हा राजा आहे, त्याने जे वाटेल ते करावे. दूताने जाऊन चंद्राचा निरोप जसाच्या तसा इंद्राला निवेदन करून सांगितला की मला चंद्राने असं असं सांगितलं. जे दूत पाठवले होते चंद्राकडे, गुरूंनी जे दूत पाठवले होते इंद्रच्या सांगण्यावर, दूत तिथे जाऊन गेले. सांगितलं की तू गुरुची पत्नी वापस करून दे. पण चंद्राला 28 बायका होत्या, पण तरीही चंद्राने गुरुची पत्नी त्याच्याच घरी ठेवली आणि वापस केली नाही. आणि सांगितलं की तू त्याला सांग की मी त्याची बायको परत करणार नाही, असा सुद्धा तू निरोप सांगून दे. इंद्र हा राजा असला तरी त्याने जे वाटेल ते करून घ्यावा. दूताने चंद्राचा निरोप जसाचा तसा सांगितला. एक शब्द इकडे तिकडे नाही सांगितले, खोटे बोलून काही पण सांगितलं नाही की असं असं इंद्र म्हणत आहे, असंच असं सांगितलं. तो निरोप ऐकल्यावर इंद्राला मोठा क्रोध आला आणि त्याने युद्धासाठी सैन्य सज्ज करून घेतले. हे भांडण दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांना समजले. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य खूप मोठे शुक्राचार्य होते. शुक्राचार्याची कथा मी तुम्हाला सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये की दैत्य गुरु शुक्राचार्य कोण आहे. दानवीरमध्ये जसा राजा बळी ज्या वेळेस 3 पग पाऊल पृथ्वीवर मागायला आलेले होते, वामन अवतारामध्ये विष्णू भगवान, त्यावेळेस दैत्य शुक्राचार्याने वामनाला ओळखलं होतं की हा विष्णूचा अवतार आहे आणि तू हे राजा, तू याला 3 पग धरती देऊ नको. पण राजाला असं वाटलं की मी आजपर्यंत जो माझ्या दाराशी आलाय तो कधीच खाली गेलेला नाही आहे आणि आता मी माझ्याजवळ हा जो गुरु आलाय, जो भिक्षुक आलाय वामन अवतारामध्ये, जे विष्णू भगवान आले भिक्षुकच होते ते, पण हे राजाला माहीत नव्हतं की ते विष्णूंचे अवतार आहे. आणि ज्या वेळेस 3 पग धरती मागितली वामनाने, त्यावेळेस दैत्य शुक्राचार्याने ज्या झारीमध्ये पाणी जसंच राजा बळीने हातात घेतलं 3 पग पाऊल धरती देण्यासाठी वामनाला, तर दैत्य शुक्राचार्याने त्या झारीमध्ये छेदमध्ये जाऊन बसले आणि राजा बळीला पाणी काढू नाही द्यायचं होतं म्हणून त्यांच्या झारीत बसले. आणि वामन अवताराने विष्णू भगवानांनी एक काडी घेतली आणि त्या झारीमध्ये खोसली आणि दैत्य शुक्राचार्याचा डोळा फोडला होता. त्यावेळेसपासून दैत्य शुक्राचार्याचे खूप मोठे शुक्राचार्य होते, ते नुसते कोणी उभं बी राहून गेल तर त्याच्या मनात काय चालू आहे असं सर्व ओळखून घेतले होते. तसे हे दैत्य शुक्राचार्य राजा बळीचे गुरु होते. आणि 3 पग वामन अवतारामध्ये विष्णू भगवान 3 पग धरती मागायला आले होते. तेव्हा आकाश पाताळ, पहिला आकाश मग पाताळ, पाताळामध्ये राजा बळीचा खाली गेलेले 3रा पाऊल पाताळात टाकला होता. धरती, आकाश आणि 3रा पाऊल पाताळात टाकला होता. तर असे हे दैत्य शुक्राचार्य खूप मोठे गुरु आहेत. तेव्हा यांना समजले, वेदव्यासांनी लगेच त्यांना समजून गेले की काय ही सर्व घटना आहे. तर दैत्य शुक्राचार्याची तुम्हाला दुसऱ्यांदा मी माहिती देत आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की काय काय माहिती देत आहेत दीदी ताई म्हणून.
त्यांचा व गुरूंचा द्वेष असल्यामुळे ते चंद्रापाशी गेले. दोघांचे भांडण चालू असताना दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांना सर्व समजून गेले की काय वादविवाद चालू आहे. तशाच द्वेष कसलेल्या चंद्रापाशी कोण गेले? दैत्य शुक्राचार्य. आणि त्यांनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, तू मुळीच माघार घेऊ नको आणि ती ताराही परत करू नको. जर इंद्र व तुझे युद्ध झाले तर मी माझ्या मंत्र सामर्थ्याने तुला सर्वतोपरीने सहाय्य करीन. शंकराने सुद्धा चंद्राला गुरुपत्नीचा लोभ धरणारा असेही जाणून शुक्र व गुरुचा द्वेष ध्यानात घेऊन सहाय्य करण्याचे ठरवले. त्यानंतर जसे तारकासुराशी देवाचे पृथ्वी युद्ध झाले होते तसेच अत्यंत भयंकर युद्ध सुरू झाले आणि ते दीर्घ काळपर्यंत चालले. तेव्हा शांती स्थापन करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव हंसारूढ होऊन आले. त्यांनी चंद्राला सांगितले, गुरुची पत्नी परत कर, नाहीतर विष्णूला बोलवून तुझा नाश करीन. तसेच शुक्राचार्यानेही तेच म्हणाले. तू बुद्धिमान असून तुझी बुद्धी दैत्याच्या सहवासाने भ्रष्ट झाली आहे की काय रे? त्यावर शुक्राचार्याने सुद्धा चंद्राला दोष दिला व तारा परत देण्यास सांगितले. अशा प्रकारे शुक्राचार्यानेही पाठिंबा काढून घेतला. तेव्हा त्या चंद्राने ती तारा परत दिली, पण ती त्यावेळी गरोदर होती. पत्नीसह गुरु आपल्या घरी गेले. देव व दानव स्वस्थांनी केले आणि ब्रह्मदेव आणि शंकर आपापल्या स्थानी गेले. काही काळ लोटल्यानंतर एका शुभमुहूर्तावर तारेला एक पुत्र झाला. तो गुणांनी चंद्राप्रमाणेच होता. त्या मुलाचे यथाविधी जात कर्माने गुरुने केले आणि तो आनंदित झाला. चंद्राला ही बातमी कळली तेव्हा त्याने दूतांबरोबर गुरुला निरोप दिला की हा पुत्र गुरुचा नसून चंद्राचा असताना त्याचे जात कर्म का केले? गुरुने दूताबरोबर उलट सांगून पाठवले की पुत्र निसंशय माझाच आहे. तेव्हा चंद्राने पुन्हा युद्धाची तयारी केली आणि देव दानव समोरासमोर आले. तेव्हा समाउपचाराच्या हेतूने पुन्हा ब्रह्मदेव तेथून दाखल झाले. सर्व वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी तारेलाच विचारले की हा पुत्र कुणापासून झाला? तर तिने खरंच निश्चित सांगावे. तेव्हा तिने मान खाली करून उत्तर दिले की हा पुत्र चंद्राचाच आहे, चंद्रापासूनच मला झाला आहे. आणि ती हळूहळू घरात निघून गेली. मग आनंदित झालेला चंद्र त्या पुत्राला घेऊन निघून गेला आणि त्याने त्याचे नाव बुध असे नाव ठेवले. बुध हे व्यापारामध्ये बुध जो ग्रह राहतो तो व्यापारात लाभ देणारा असतो. बृहस्पती जो बृहस्पती देवता आहे ते सुद्धा आपल्या बृहस्पती मजबूत याने धनलक्ष्मी मजबूत करणाऱ्यामध्ये मदत करतात. बृहस्पती देवता हे धन लक्ष्मी स्थायी रूपमध्ये मजबूत करण्यात मदत होते. बुध देवता व्यापारात लाभ होण्यासाठी बुध ग्रहाची पूजा करायची. बृहस्पतीची लक्ष्मीची अखंड लक्ष्मी चिरकाल प्राप्ती व्हावी यासाठी बृहस्पतीची पूजा करायची. आणि मग आपापल्या स्थानी परतून गेले. सूत म्हणाले, गुरुच्या पत्नीला चंद्रापासून बुध कसा झाला ती कथा जशीच्या तशी सत्यवती पुत्र व्यासांकडून ऐकली तशीच तुम्हाला सांगितली आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडली तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून कथा ऐकत आहोत नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट्समध्ये जय माता दी नक्की करा. पुढे मग आपण राजा पुरुरवा याची जन्माची कथा आपण ऐकणार आहोत. तर अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक आणि कमेंट्स नक्की